पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक असा कवी जो साहित्य संमेलनात जाणं टाळायचा, त्याला मुलाखती देणं आवडत नसे आणि तो स्वतःच्या कवितेचा अर्थ कधीच स्पष्ट करत नसे. त्याच्या कवितेत शब्द कमी पण अर्थ अफाट. लोक म्हणायचे तो गूढ आहे, पण खरंच तो गूढ होता की फक्त प्रामाणिक? आज आपण जाणून घेणार आहोत एका अशाच वेगळ्या, अंतर्मुख आणि विलक्षण कवीच्या आयुष्यातील काही अनोख्या गोष्टी. हा कवी मूळचा विदर्भातला, व्यवसायानं इंग्रजीचा प्राध्यापक. त्यांचं खरं नाव होतं माणिक गोडघाटे. द इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस ॲज इफ शी वॉज इन ग्रेस या चित्रपटातील इंग्रिड बर्गमनच्या अभिनयानं प्रभावित होऊन माणिक गोडघाटे यांनी स्वतःला ग्रेस म्हणावयाचा निर्णय घेतला. त्यांनी अक्षय कुमार काळे यांच्या मुलाखतीत हे उघड केलं. ग्रेस यांचा पहिला काव्यसंग्रह संध्याकाळच्या कविता इंग्रिड बर्गमन यांना समर्पित आहे. ग्रेस यांचा जन्म 10 मे 1940 रोजी नागपूरमधील कर्नल बाग येथे माणिक सीताराम गोडघाटे म्हणून झाला. गोडघाटे यांचे वडील सीताराम हे सशस्त्र दलात होते आणि ते कला क्षेत्रातील पारंगत म्हणून ओळखले जायचे. गोडघाटे यांनी नवयुग विद्यालयातून मॅट्रिक्सची पदवी पूर्ण केली आणि महाविद्यालयात असतानाच उपजीविका सुरू केली. पदवीधर असताना ते त्यांच्या पालकांच्या घरातून बाहेर पडले आणि शिकवणी आणि टायपिस्ट म्हणून काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होते. विद्यापीठाच्या परीक्षेच्या पूर्वसंध्येला त्यांचा अपघात झाला. या दुर्घटनेनंतरही 1966 गोडघाटे यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी साहित्यात मास्टर ऑफ द आर्ट्स MA ही पदवी मिळवली. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी त्यांना NK बेहरे सुवर्ण पदक देण्यात आले. पदक स्वीकारताना त्यांचे हात अजूनही फ्रॅक्चरसाठी प्लास्टर केलेले होते. त्यांच्या 77 कवितांचा संग्रह संध्याकाळच्या कविता 1967 प्रकाशित झाला. त्यांचा पुढील काव्यसंग्रह राजपुत्र आणि डार्लिंग 1974 प्रकाशित झाला. 1977च्या चंद्रमाधवीचे प्रदेश या त्यांच्या प्रकाशनात हृदयनाथ मंगेशकर यांनी रचलेल्या भय इथले संपत नाही आणि ती गेली तेव्हा रिमझिम या कविता होत्या. संध्या पर्वातील वैष्णवी हा संग्रह प्रार्थना पर्व आणि संध्या पर्व या 2 विभागात अनुक्रमे 33 आणि 63 कवितांचा समावेश होता. त्यांचे शेवटचे प्रकाशन बाई जोगिया पुरुष हे 1958 ते 2011 या काळात त्यांनी लिहिलेल्या सुमारे 112 कवितांचे संकलन होते. चर्चबेल, मितवा, संध्यामग्न पुरुषाची लक्ष्ये, मृगजळाचे बंदकाम, वाऱ्याने हलते रान, कावळे उडाले स्वामी, ओलची यासह त्यांच्या गद्यकृतींनी समान अष्टपैलुत्व प्रदर्शित केले. ग्रेस यांच्या कारकिर्दीचे शिखर 2008 प्रकाशित झालेल्या त्यांच्या वाऱ्याने हलते रान या गद्यग्रंथाने गाठला. हा ग्रंथ निबंधांचा संग्रह होता. या कामामुळे त्यांना 2011 प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, जो 14 फेब्रुवारी 2012 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. ग्रेस यांच्या घरी दारावर 2 पाट्या लावलेल्या होत्या. पहिली फ्लॅट फॉर सेल बट नॉट फॉर जेंटलमन आणि दुसरी आय एम फ्री बट नॉट अवेलेबल. दुसऱ्या पाटीबद्दल अधिक कुतूहल होते. त्यांना विचारले तर ते म्हणाले, ही पाटी तुमच्यासाठी नाही, पण मीच काय, इतरही कोणी कलावंत, कवी, लेखक, विचारवंत रिकामे दिसले तरी ते तसे नसतात. त्यांचे म्हणून काम सुरूच असते. तेव्हा ते बाजार गप्पा मारण्यासाठी रिकामेच आहेत असे समजून घेणाऱ्यांसाठी ही पाठी आहे. पहिल्याच कविता संग्रहाला संध्याकाळच्या कविता नाव देणारे, दुर्बोध शिक्का मारला गेलेल्या गूढ गर्भित कविता लिहिणारे ग्रेस नेमके कसे होते, हा प्रश्न त्यांच्या हयातीत चर्चेत होताच आणि आत्ताही आहे. अनेक जण म्हणतात ते तसे कोणातच मिसळणारे नव्हते. माणूस घाणे, एककल्ली, फटकळ होते. त्यांना जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या माणसांनी सांगितलं होतं की ते तसे अजिबात नव्हते. मैत्री जपणारे होते. नागपुरात अनेकांशी त्यांचे आयुष्यभर मैत्रत्वाचे संबंध होते.
बालपणीच्या दुःखानं त्यांच्या मनावर इतक्या खोल जखमा केल्या होत्या की त्यांचं बालपणही कष्टात गेलं. आईच्या अकाली मृत्यूमुळे त्या कष्टावर मायेची पाखरही राहिली नाही. हाल अपेष्टा सहन करून शिक्षण घेतलं. पुढे अलौकिक प्रतिभेने त्यांच्या आयुष्यातील उणीवांवर त्यांनी मात केली. आयुष्यभर वाट्याला येणारे सारे दुःख कमी वयातच भोगून झाले असल्यामुळे त्यापुढे आपले घर, आपले लिखाण, आपले आयुष्य आपल्याला हवे तसे जगायचे हे त्यांनी ठरवून टाकलं होतं आणि अखेरपर्यंत ते तसेच राहिले. त्यांना आमच्या सगळ्यांतर्फे विनम्र आदरांजली. तुम्हाला ग्रेस यांचं कोणतं साहित्य आवडतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.